नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार बऱ्याच ठिकाणी पावसाची ढग निर्माण झालेली आहे. दुपारपासून गोंदिया, वर्धा, नागपूर, छिंदवाडा, नागपूर परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची ढग तयार झालेली आहेत. पाऊस पडत आहे. चंद्रपूर, कापसी, कांकेर या भागात हलका मध्यमचा स्वरूपाचा पाऊस तयार झालेला आहे. या मॉडेलनुसार सर्वत्र उत्तर भागातून महाराष्ट्राच्या पावसाची तीव्रता जास्त आहे. दक्षिण भागातून थोडीशी कमी झालेली जाणवते आणि कारण जे चक्राकार स्थिती आहे ती उत्तरेकडे थोडीशी सरकलेली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थोडासा प्रभाव त्याच्या चक्राकार स्थितीमुळे पडणार आहे. जास्तीत जास्त रात्रीतून पाहायला गेलं तर नागपूर, उमरखेड, भंडारा, गोंदिया ह्या परिसरातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इकडे घोटी परिसर ह्याही भागातून उर्वरित भागातून माकोना, उमरखेड म्हणा, देसाईगंज, गडचिरोली, वाणी ह्या परिसरातून हलका मध्यम पाऊस किंवा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, अमरावती, आर्वी, कोंडली, वर्धा, अचलपूर, अकोला, वलसाड, सिल्वास, डाहुण, इगतपुरी ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. नाशिकच्या पूर्व भागातून हलकाचा पावसाची शक्यता आहे. पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुंबई, जुन्नर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रात्रीतून कल्याण, डोंबिवली, खापोली, जुन्नरचा पश्चिम भाग, खेडचा पश्चिम भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जास्तीत जास्त पावसाची तीव्रता गोरेगाव, पुणेचा पश्चिम भाग, घाट परिसर, साताराचा पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेथून खाली दक्षिणेकडे पाहायला गेलं तर चिपळूण, सातारा, कराड, रत्नागिरी परिसर आणि घाटमाता परिसर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भाग, सावंतवाडी ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. निपाणी, सांगली परिसरात अधूनमधून हलक्या सरी येतील. उद्याच्या अंदाजमध्ये पाहायला गेलं तर उद्या ह्या मॉडेलनुसार कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पाऊस आहे आणि उत्तर भागातून मध्यम ते जोरदार पाऊस असं अपेक्षित आहे. तरीसुद्धा सविस्तर पाहायला गेलं तर घोटी, वाराशिवनी, गोंदिया, डोंगरगड आणि इकडे देसाईगंज, गडचिरोली, उमरखेड, नागपूर परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्याच्या भागात दाखवत आहे. बेटूल, मुलटी, वारूड, सासूर, घोटी, नागपूरचा परिसर, कोंडली, आर्वी, अमरावतीचा परिसर, अचलपूर वगैरे आहे. आणि यवतमाळ ह्या माकोना, वर्धा ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता ते अतिमुसळधार पाऊस पडायची काही ठिकाणी शक्यता दाखवत आहे. पुसाड, वाणी, यवतमाळचा काही परिसर हलका ते मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. लोणार, वाशिम, पुसाडला मध्यम जोरदार पाऊस आहे. जुन्नर, जिंतूर, हिंगोली, उमरखेडला हलकासा पाऊस आहे. खामगाव, अकोला, अकोट ह्या परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उद्याच्या भागात आणखीन बघायला गेलं तर धारमी, अचलपूर वगैरे हा भाग आहे. त्या भागातून काहीसा मध्यम ते जोरदार ह्या भागातूनच जास्तीत जास्त पावसाचा जोर राहणार आहे असं मॉडेल दर्शवतं आहे. पारोला, जळगाव, चाळीसगाव, धुळे ह्या परिसरातून सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, चिखली परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवत आहे. इकडे नंदुरबार, शिरपूर, नवापूर, आवा, धुळे ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर ह्या भागात हलकासा पावसाची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी साईडला सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिल्वास, वलसाड, सुरत आणि नागपूर या परिसरातून सुद्धा मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत आहे. डाहुण, पालघर, वाडा, इगतपुरी,
कल्याण, डोंबिवली, जुन्नर ह्या भागातून मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्याच्या भागात आहे. खापोली, खेड, पुणेचा पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार किंवा एका ठिकाणी अतिमुसळधार होण्याची शक्यता पाऊस होण्याची शक्यता आहे. गोरेगाव परिसरात सुद्धा सातारा परिसरात घाट माथ्यावरती मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. चिपळूण, रत्नागिरी, कराडचा पश्चिम भागातून सुद्धा मध्यम मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. रत्नागिरी परिसरात काही ठिकाणी सावंतवाडी ते राजापूर या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, गोकाक, सांगलीचा काही परिसर मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. सावंतवाडी, पणजी, रेवणा, दांडेली, बेळगाव ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात अधूनमधून सांगली, जत, विटा ह्या भागातून अधूनमधून मोठ्या सऱ्या पावसाची येतील असं उद्याच्या भागात वाटत आहे. आणि ऊनही पडेल आणि पाऊसही पडेल असं वाटतं उद्या. वडूज, बारामती, इंदापूर, पंढरपूर, बार्शी, करमाळा, राहूर, जेजुरी तसेच बार्शी, जामखेड, बीड, अहमदनगर, इंदापूर ह्या परिसरातून सुद्धा अधूनमधून ऊन पडून परत पावसाची शक्यता बनत जाणार आहे. माजलगाव, पैठण, नांदेड, जिंतूर, हिंगोली परिसरातून सुद्धा हीच परिस्थिती आहे. बीड, काहीच, परळी, अहमदपूर, उदगीर, लातूर, पेठ, बार्शी ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. बार्शी, तुळजापूर या भागातून सुद्धा लातूर परिसरात हलक्याच्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.